ओके, लेट्स स्टार्ट टुडेज लेक्चर. सर्वांना आठवते की लास्ट लेक्चर मध्ये आपण काय बनवलं होतं? काय शिकलो होतो आपण? ऍड करणं फॉर्म मध्ये आणि युजरला डिलीट करणं. आणि त्या अगोदर बघितलं होतं युजरला फेच करणं. राईट? रिवाइज करू एकदा. ओके. माझी स्क्रीन दिसत आहे, राईट? राईट. ठीक आहे. सो आपण बघून राहिलेला आहे या स्टार्टिंग पासून या कोर्समध्ये की फ्रंट एंड आणि बॅक एंडला लिंक कसं करायचं. राईट? सो त्यासाठी आपण चेक केलं होतं की युजर कसा वर्क करतो. राईट? युजर जवळ काय असते? एक स्क्रीन असते. तो काय करतो? वेगवेगळे इव्हेंट्स ऑफर करतो. कसे? बटनला क्लिक करून फॉर्म्स फिल करून. राईट? मग काय करते? रिॲक्ट काय करते? ती जी इन्फॉर्मेशन आहे ते कोणाला सेंड करते? बॅक एंडला सेंड करते. राईट? HTTP रिक्वेस्ट नुसार गेट, पुट, पोस्ट अँड डिलीट. बॅकएंड काय करेल? रिस्पॉन्स रिक्वेस्ट एक्सेप्ट करेल, त्याला प्रोसेस करेल आणि जेसन फॉर्मॅट मध्ये रिस्पॉन्स जनरेट करेल. राईट? रिस्पॉन्स जनरेट करेल आणि आपण तो रिस्पॉन्स डेटाच्या फॉर्मॅट मध्ये सेव्ह करतो आणि रिॲक्ट वर शो करतो. ओके. नेक्स्ट आपण रिॲक्ट काय असते ते बघितलं होतं. सिंगल पेज अप्लिकेशन कसं काय असते ते बघितलं होतं. देन कंपोनंट्स बघितले होते. कंपोनंट्स वेगवेगळ्या टाईपचे आपण क्रिएट पण केले होते. राईट? ओके. त्यानंतर आपण प्रोजेक्ट कसे क्रिएट करायचं ते बघितलं होतं. प्रोजेक्टचा स्टार्टिंगचा पॉइंट हा आहे, त्यानंतरची ही स्टेप्स आहे. राईट? सगळ्यांनी ही स्टेप काढली होती. ओके. कुठले क्वेश्चन असेल तर आताच विचारून घ्या, रिव्हिजन चालू आहे. देन आपण फोल्डर स्ट्रक्चर बघितलं होतं. त्यामध्ये main.jsx आणि app.jsx हे खूप इम्पॉर्टंट फाइल्स आहे. राईट? आणि जे आपण कंपोनंट्स बनवतो ते बनवतो SRC मध्येच. ओके. फोल्डर स्ट्रक्चर, त्यानंतर यूज स्टेट बघितलं होतं. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट तो आपण हर एक कंपोनंट बनवण्याच्या वेळेस आपण यूज स्टेटचा यूज करतो. ओके. यूज स्टेट मध्ये काय होतं? आपण पहिले स्टेट एका याच्यात स्टेट डिफाईन करतो, मीन्स व्हेरिएबल डिफाईन करतो आणि दुसऱ्या याच्यामध्ये त्याला सेट करतो. आणि स्टार्टिंगला यूज स्टेट मध्ये आपण इनिशियल व्हॅल्यू देतो कुठली. फॉर एक्झाम्पल गेट करताना आपण काय दिलं होतं? एम्प्टी अरे. एखादा नंबर असेल तेव्हा काय दिलं होतं? 0 लाईक काउंट साठी. देन आपण स्ट्रिंग साठी किंवा जेव्हा आपण इनपुट साठी काय यूज केलं होतं? स्ट्रिंग, एम्प्टी स्ट्रिंग यूज केली होती. आठवते सगळ्यांना? ओके. त्यानंतर आपण काउंट पण बघितलं होतं की काउंट कसं वर्क करते. एका क्लिकवर कुठली व्हॅल्यू इन्क्रीज कशी होते आणि डिक्रीज कशी होते. फक्त आपण त्यामध्ये काय करतो? सेट काउंट +1 करतो. राईट? ओके. सो नेक्स्ट आपण बघितलं होतं रिॲक्ट राउटर डो. हे कशासाठी असते? राउट्स बनवण्यासाठी. राईट? app.jsx मध्ये आपण राउट्स बनवल्या होत्या इथे. ओके. इथे वेगवेगळ्या टाईपच्या राउट्स बनवले होते. एक बनवलं होतं युजर लिस्ट साठी आणि एक होतं ऍड साठी. ओके. नेक्स्ट आपण राउटिंग बनवली होती. सेम दिस. ओके. त्याचं स्ट्रक्चर वगैरे आहे. यूज इफेक्टचा यूज केला होता. यूज इफेक्ट कशासाठी यूज होतो? एनीवन? यूज इफेक्ट आपण फेच करायसाठी यूज केला होता. राईट?
कुठले पण लिंक आपल्याला फेच करायची असेल, लाईक इथे फेच स्टुडंट्स करायचे असेल, तर इथे आपण फेच मध्ये काय देतो, पहिले URL देतो, देन त्याच्यात मध्ये मेथड ऍड करतो, देन आपण हे डिफाईन करतो की त्या याचं 1 मिनिट ओके, आपण जे रिक्वेस्ट सेंड करत आहे त्याचा टाईप कुठला आहे हे मोस्टली आपण ऍडिशनच्या वेळेस करत असतो, देन फेच करतो. ठीक आहे, इथे डायरेक्ट यूज इफेक्ट मध्ये ते फंक्शन कॉल केलेलं आहे. ओके, यूज इफेक्ट नंतर फेच आपण बघितलं होतं, देन युजर लिस्ट, युजर लिस्टचं कंपोनंट बनवलं होतं, त्यामध्ये सिम्पली सेमच प्रोसिजर, पेजचा यूज करून सर्वात पहिले URL डिफाईन करायची, मेथड लिहायची, डेटामध्ये रिस्पॉन्स स्टोअर करायचा आणि सेट करायचं. राईट, गेट युजर सगळ्यांना समजलं असेल. ओके, त्यानंतर आपण हँडल डिलीट बघितलं होतं. हँडल डिलीटच्या वेळेस इथेच जिथे सगळे युजर आपण फेच केले होते, राईट, डिटेल्स फेच केली होती युजरची, तिथेच आपण एक लिंक बनवली होती, बटन बनवली होती, ज्याच्या क्लिकवर ऑन क्लिकवर हँडल डिलीट होते आणि तो काय करते, पास करते युजर ID. इथून काय पास करेल तो युजर ID, राईट. युजर ID पास केल्यावरती इथे येईल. आपण पुन्हा पेज यूज केलं होतं, पुन्हा आपण फेच यूज केलं होतं, मेथड डिफाईन केली, डेटा टेक्स्ट मध्ये आपल्याला रिस्पॉन्स जनरेट होत होता म्हणून आपण इथे टेक्स्ट घेतलं. जर तो डेटा रिस्पॉन्स जेसन मध्ये पाठवेल तर आपल्याला इथं जेसन मधून ते एक्स्ट्रॅक्ट करावं लागेल, राईट. आणि यूज इफेक्ट आपण गेट युजर डेटाला पेज करायसाठी यूज केला होता, राईट. इथपर्यंत सगळ्यांना कळलं होतं. ओके, आय विल अज्युम दॅट यू नो इट. देन आपण ऍड युजर वर गेलो होतो. ओके, युजर लिस्ट बघितली आपण कशी डिफाईन करायची, आणि आता आहे ऍड युजर. प्रोजेक्ट रन करून ठेवते, npm run div एंटर. ओके, सो ऍड युजर मध्ये आपण सर्वात आधी काय केलं होतं, फॉर्म क्रिएट केला होता, सिंपल फॉर्म विथ लेबल आणि इनपुट, राईट. त्यानंतर आपण वेगवेगळे हर एक फील्डसाठी, ऑल फील्डसाठी आपण यूज स्टेट बनवलं होतं, राईट. सो नेम साठी ईमेल, ब्रांच, स्टार्टिंगला आपण त्याला नल डिफाईन केलं होतं, आणि जेव्हा इथे चेंज ऑकर होईल, जेव्हा कुठल्या इनपुट मध्ये चेंज ऑकर होईल तेव्हा काय होईल, ती व्हॅल्यू सेट होईल, जी टार्गेटेड व्हॅल्यू आहे ती सेट होईल नेम मध्ये. ओके, सेम फॉर ईमेल, ब्रांच आणि पासवर्ड, ऑल व्हॅल्यू आपल्याला सेट झाल्या होत्या, राईट. इथं सेट होऊन जाईल जसं टाईप केलं. त्यानंतर बटनचा टाईप असेल सबमिट, सो फॉर्म मध्ये ऑन सबमिट वर काय होईल, हँडल सबमिट कॉल होईल. ठीक आहे, इथे पण सेम आपण प्रोसिजर यूज केली, पेज, राईट, रिस्पॉन्स जनरेट केला पेज मध्ये, इथे URL पास केली, मेथड कुठली होती, पोस्ट, अँड देन आपण जे फील्ड सेंड करत आहे त्याचा टाईप कोणता होता, जेसन टाईप होता. सो आपण ही जे ऑब्जेक्ट व्हॅल्यू आहे त्याला स्ट्रिंग, ही काय आहे, ऑब्जेक्ट आहे, सो त्याला आपल्याला जेसन मध्ये कन्वर्ट करायसाठी आपण इथे काय पास केलं, जेसन डॉट स्ट्रिंगिफाय, आणि हा ऑब्जेक्ट इथं आपण पास केला बॉडी थ्रू, आणि तो कोणाला भेटला, बॅकएंडला भेटला, आणि बॅकएंडने रिस्पॉन्स जनरेट करून आपल्याला टेक्स्ट पाठवला, आणि तो आपण अलर्ट, अलर्ट काय जावास्क्रिप्ट मध्ये अलर्ट नावाचा कन्सेप्ट आहे, जिथे आपण डायरेक्ट बॉक्स ओपन करू शकतो. ओके, अलर्ट ओपन करू शकतो, ते आपण कालच बघितलं होतं, आणि तिथे काय शो केला आपण, डेट असं केला. ओके, नेक्स्ट टॉपिक वर जाऊ. इथे काही प्रॉब्लेम, एनीवन, निकिता, ईशा, ओम. ओके, ठीक आहे, आज आता आपण काय बघूया, अपडेट कसं करायचं. ओके,
सिम्पली या टेबल थ्रू आपण इथे क्लिक केल्यावर डिलीट करत असतो, तसं या बटनवर क्लिक केल्यावर आपण काय करू, अपडेट करू. ओके, सो आपण इथे व्ह्यू ऑल युजर साठी बनवलं होतं आणि इथे ऍड युजर साठी. सो आपण अपडेट करासाठी ऍड युजरचाच पेज यूज करणार आहे. ओके, एडिटच्या क्लिकवर तो काय होईल, ऍड युजरच्या पेजवर जाईल, तिथे एडिटचे जे फील्ड्स आहेत ते पूर्ण फिलअप करेल आणि इथे काय होऊन जाईल, अपडेट होऊन जाईल. ओके, सो लेट्स चेक अपडेट कसं करायचं. सर्वात आधी app.js साठी आपण एडिट साठी एक URL बनवूया, मीन्स पाथ डिफाईन करूया. इथे येईल /edit/id. सो इथे आपल्याला आयडी पास करायची आहे एडिट साठी, राईट. युजर लिस्ट मध्येच ऑन क्लिक, याच्या क्लिकवर ऑन क्लिक. ऑन क्लिक काय होणार, इथून ही एका पॉइंट वरून दुसऱ्या पॉइंट वर जाईल, मीन्स या क्लिकवर तो कुठे जाईल, @user वर जाईल, राईट. युजर कंपोनंट वर जाईल. पण कंपोनंट वर जाण्यासाठी आपल्याला काहीतरी लागेल, नेव्हिगेशन लागेल, राईट. सो इथे आपण नेव्हिगेशन इम्पोर्ट करू. इम्पोर्ट यूज नेव्हिगेट. सर्वात आधी इथे डिफाईन करू कॉन्स्ट नेव्हिगेट इज इक्वल टू यूज नेव्हिगेट. ओके, सो जेव्हा आपल्याला नेव्हिगेशनचा यूज करायला लागते तेव्हा आपण पहिले त्याला एका नेव्हिगेट या व्हेरिएबल मध्ये डिफाईन करतो. त्यानंतर इथे आपण सेंड करू शकतो नेव्हिगेट, आणि यामध्ये आपण कुठल्या लिंकवर चाललेलो आहोत, /edit/ आणि इथे काय पास करायची आहे, आयडी, मीन्स user.id. ओके, जेव्हा आपण बॅकटिक मध्ये कुठली व्हॅल्यू टाकत असतो, कुठले इंटिजर टाकत असतो, तेव्हा आपण कशात टाकतो ते $sign अँड कर्ली ब्रेसेस, user.id. ओके, सो या क्लिकवर काय जाईल, तो ऍडच्या पेजवर जाईल. लेट्स ट्राय. आहे का, तर एडिटच्या क्लिकवर ऍड युजरच्या पेजवर तो गेला आणि इथे URL पण चेंज झाली, राईट. ओके, सो या पेजवर आलेला आहे तो. सो या पेजवर काय घेऊन आलेला आहे, तो एक आयडी घेऊन आलेला आहे. ठीक आहे, कशात आयडी घेऊन आलेला आहे, या URL या लिंक मध्ये, या पाथ मध्ये. सो आपल्याला जेव्हा ती आयडी घ्यायची असेल तेव्हा आपण यूज पॅरामीटर आपण यूज करतो. इम्पोर्ट यूज पॅराम्स. ओके, यूज पॅराम्स. आता ती आयडी आपल्याला स्टोअर करावं लागेल कशात तरी. सो कॉन्स्ट आयडी इज इक्वल टू यूज पॅराम्सला कॉल करू शकतो. सो आपण जी आयडी इथून इथे पास केलेली आहे ती आयडी आपण यूज पॅराम्स म्हणजे पॅरामीटर मधून इथून घेतलेली आहे, राईट. आता ऑन क्लिक वर आपल्याला आयडी तर आली, राईट. इथे ऑन क्लिक वर आपल्या जवळ आयडी पण येत आहे. सो आपल्याला आता त्याचा डेटा जो आहे तो इथे फेच करावा लागेल. त्यासाठी आपण एक ऑलरेडी API बनवलेली आहे, राईट. पोस्टमॅन क्रिएट करते. ओके,
पोस्टमॅन मध्ये इथे गेटची आयडी, गेट युजर बाय आयडी, राईट. ही लिंक यूज केलेली आहे. सो इथे गेट आहे, सो आपल्याला कुठली प्रोसिजर यूज करायला लागेल, कुठली मेथड यूज करायला लागेल, गेटची. इथे पोस्टची केली आहे, इथे आपण गेटची करू. हँडल सबमिटला मिनिमाइज करू, केला. इथे न्यू आपण कॉन्स्टंट फंक्शन बनवणार आहे, गेट सिंगल युजर इज अ कुठलं फंक्शन, async function. Then it will send return, काय रिटर्न करेल, ट्राय कॅच ब्लॉक ओपन करत असतो आपण इथे, console.log एरर. सेम आपण जसं ऍड साठी गेट साठी यूज केलं तसंच यूज करत आहे. ठीक आहे. इथे आपण काय करू, कॉन्स्ट रिस्पॉन्स साठी यामध्ये रिस्पॉन्स सेव्ह होणार, असिंक आहे तर अवेट लावा लागेल आपल्याला. देन फेच, इथे URL पास होणार आणि इथे काय पास होईल, मेथड. मेथड कुठली आहे, गेट. ओके, गेट मेथड आहे. इथे आपण आपली URL देऊन देऊ एडिट साठी. सेम हिअर, इथे काय पास करायचं आपल्याला, आयडी पास करायचा आहे, राईट. सो ही काय आहे, स्ट्रिंग आहे, याला आपण बॅकटिक मध्ये कन्वर्ट करू. ओके, इथे पाठवायची आपल्याला आयडी, जी आपण इथून पॅरामीटर मधून घेतलेली आहे, ती आपण कुठे, इथे पास करू. ओके, इथे पास करणार आपण आयडी. आयडी पास झालेली आहे, गेट मेथड लागलेली आहे. आता जो रिस्पॉन्स आलेला आहे आपल्याला जनरेट झालेला आहे, तो आपल्याला सेव्ह करावा लागेल. कॉन्स्ट, इथे रिस्पॉन्स म्हणजे काय होईल, जेव्हा आपण इथे म्हणजे रिस्पॉन्स कोणता येईल, हा मीन्स कोणत्या टाइप मध्ये येईल, जेसन मध्ये. सो कॉन्स्ट डेटा इज इक्वल टू जेसन मध्ये आलेला आहे. सो आपल्याला त्याला ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो रेस डॉट जेसन. आता जो रिस्पॉन्स आलेला आहे तो डेटा आपल्याला काय करावं लागेल, एक एक डेटा आलाय म्हणजे आयडी पण आलेली आहे, नेम, मोबाईल नंबर, ब्रांच, ईमेल. तो पुन्हा आपल्याला इथे जी सेट आहे आपण या लिंक वरून जेव्हा एडिट करून जेव्हा ऍड युजर वर जात आहे तेव्हा ही काय आहे, एम्प्टी आहे, फील्ड एम्प्टी आहे, म्हणजे जे सेट आहे हे पण काय आहे, एम्प्टी आहे, राईट. स्टेट सगळे एम्प्टी आहे. सो इथे आपण स्टेटला रिडिफाईन करू, मीन्स सेट नेम. नेम काय सेट होईल, डेटा डॉट नेम, राईट. अशा प्रकारे आपल्याला हर एक सगळं काही सेव्ह करावं लागेल. देन सेट ईमेल डेटा डॉट ईमेल. सेम फॉर set branch data dot branch. Set password data dot password. And then last mobile number. Set mobile number dot mobile number. ओके, आपण पाचही फील्ड सेट केलेली आहे. आता जसं सेव्ह करू तसे इथे अपडेट व्हायला पाहिजे. बट राईट, एडिटच्या क्लिकवर ही सर्व डिटेल्स इथं आली पाहिजे होती. का नाही आली, कारण आपण यूज इफेक्टचा यूज नाही केला. जेव्हा आपण गेट समथिंग गेट करतो तेव्हा आपण काय यूज करतो, यूज इफेक्टचा यूज करतो. सो इथे करूया यूज इफेक्ट. यूज इफेक्ट, राईट. आपण इथे चेक करू शकतो
इथे जेव्हा आपण गेट केलं होतं, गेट युजर डेटा केला होता, तेव्हा आपण इथे यूज इफेक्टचा यूज केला होता. सेम इथे सुद्धा फक्त इथे एक कंडिशन येईल. कधी फेच होईल, हा जो सिंगल युजर डेटा आहे तो कधी फेच होईल, जेव्हा इथे आयडी असेल. राईट, आयडी नसेल तेव्हा फेच नाही होणार. इफ आयडी, जर आयडी असेल तरच काय होईल, गेट सिंगल युजर फेच होणार. ओके, कंट्रोल सेव्ह. ओके, इथे ऑलरेडी आपला डेटा आलेला आहे. मीन्स पर्टिक्युलर एडिटच्या वेळेस आपली फील्ड सेट झालेली आहे. राईट, कळलं? ओके, सो आता आपल्याला काय करायला लागेल, अपडेट. आपण या पेजवर डेटा तर आणलेला आहे, इथे सेट पण झालेला आहे. सो आता आपल्याला अपडेट करावं लागेल. सो अपडेट साठी पण आपण हँडल सबमिटचाच यूज करूया. सर्वात आधी इथे जेव्हा आपण ऍड युजर वर गेलो, डेटा तर येऊन जाईल, बट इथे काय येईल, ऍड युजर असेल. सो आपल्याला ते पण चेंज करावं लागेल. सो इथे आपण जावा स्क्रिप्ट मध्ये, राईट, जावा स्क्रिप्ट मध्ये स्टार्टिंगला काय होतं, ते सिंपल HTML होतं. राईट, इथे आपण जावा स्क्रिप्ट मध्ये एक कंडिशन लिहिणार आहे. टर्मिनल ऑपरेटर मध्ये जर आयडी असेल, तर तो काय म्हणेल, अपडेट युजर. ओके, जर आयडी नसेल तर तो काय सेंड करेल, ऍड युजर. ओके, सेम फॉर बटन सुद्धा. इथे ऍड युजरचे बटन आहे, अपडेटच्या वेळेस ती चेंज होऊन अपडेट युजर येईल. ओके, लेट्स चेक. ओके, आता अपडेट आहे, आयडी आहे इथे प्रेझेंट, तो काय आहे, अपडेट युजर. जर मी ऍड वर गेली, सो इथे आहे ऍड युजर. राईट, एडिटच्या क्लिकवर गेली, सो इथे आहे अपडेट. सो या क्लिकवर आता काय झालं पाहिजे, अपडेट झाला पाहिजे. सध्या काय होणार आहे, या क्लिकवर ऍड होणार आहे. सो आपल्याला अपडेट साठी चेंज करावं लागेल. आपण कुठून करू शकतो, इथेच आपण कंडिशन देऊ शकतो. सध्या इथे होत आहे ऍड, राईट, या लिंकवर. सो इथे आपण इफ टाकू शकतो. इफ आयडी इज प्रेझेंट, तर तो काय होणार, अपडेट. एल्स तो काय होणार, राईट. ऍड साठी आपण ऑलरेडी कोड लिहिलेला आहे, तो काय करू आपण, कॉपी, पेस्ट. राईट, जसा ऍड साठी आहे तसा सेम आपल्याला अपडेट साठी पण घ्यावा लागते. सो इथे अपडेट म्हणजे, राईट, फक्त इथे काय होणार, फेच मध्ये URL चेंज होईल. URL कोणती येईल, अपडेटची, ती आपण पोस्ट मधून घेऊया. इथे पुट आहे, राईट, इथून आपण घेतली URL, सेम इथे पेस्ट. सिमिलरली इथे आयडी नव्हती, बट इथे आयडी आहे, सो आपण याला पण बॅकटिक मध्ये टाकूया आणि इथे $, कर्ली ब्रेसेस मध्ये आयडी पास कर. मेथड कुठली आहे, तर मेथड कुठली येईल, पुट. राईट, हेडर सेम येईल, बट इथे काय होत आहे, आयडी ऑलरेडी पास होत आहे. सो आपल्याला म्हणजे आयडी सेट आहे, तिथे काय होते, स्टार्टिंगला आयडी डिफाईंडच नव्हती, म्हणून इथे आपण आयडी डिफाईन केली, बट इथे डिफाईंड आहे. सो आपण सिम्पली फक्त आयडीच पास करू. ओके, काय काय चेंज केलं आपण, URL चेंज केली, अपडेटची लिहिली, मेथड चेंज केली, पुट, देन सेम बॉडी तर सेमच राहणार आहे. राईट, आणि सिम्पली अलर्ट डेटा, कंट्रोल सेव्ह. ओके, view all. Let's check it works or not. एडिटच्या क्लिकवर ओके, अपडेट. ओके, जसं अपडेट केलं तसं इथे अलर्ट बॉक्स मध्ये काय आलेलं आहे, युजर डेटा अपडेटेड सक्सेसफुली. राईट, मीन्स अपडेट सक्सेसफुल झालेला आहे.
इथे रिफ्रेश करू. इथे चेंज नाही झालं. ते वर्क नाही करून ते सेव्ह नाही झालं ना. इथे कंडिशन देऊया. इफ आयडी असेल तर कॉन्स्ट डेटा टेक्स्ट अलर्ट. इफ नॉट restart data handle submit डिफाईन केलं आहे. ते ऍड युजर अपडेट युजर झालेला आहे. ट्राय कॅच ब्लॉक मध्ये इव्हेंट येत आहे. कॉन्स्ट मध्ये आयडी पास होत आहे. मेथड इज पुट. मे बी इथे आयडी पास करावं लागेल की नाही करावं. लेट्स चेक कन्सोल मध्ये. इथे तो एडिटच करून येईल ते. पण ही कंडिशन तशीच ठेवूया. कंट्रोल सेव्ह. If I did it was rate of agreement. युजर साठी चेंजेस होत आहे बट इथे काय होत आहे हा चेंज नाही करू देत आहे इनपुट. देयर इज समथिंग रॉंग विथ इनपुट. Okay. Let's check again. कुठेतरी रॉंग झालेलं आहे आपलं. गेट युजर असिंग फंक्शन यूज केला, पेज केलेला आहे, गेट मेथड आहे, डेटा सेट झालेला आहे. तर सेट झालेला डेटा चेंज नाही होत आहे. If ID is present, then तो अपडेट होणार. Else तो काय होणार ऍड होणार. राईट.
युजर लिंक चेंज करूया. इथे काय होणार, insert ID. Try again. There is problem in input, तो आपल्याला काही पण रेंडर करू नाही देत आहे. Let's check here. माझ्याकडे काउंट आहे. Okay. Okay, so इथं add user. नेव्हिगेशनचा यूज केलेला आहे. सिम्पली आपण आयडी बनवली, नेव्हिगेट केली, राईट. ते व्हॅल्यू सेट केली, युजर फेच केला डेटा डॉट पासवर्डचा यूज करून. ओके, देन त्याला सेट केलं, तिथे कंडिशन पास केली. देन इथं कॉन्स्ट डेटा सेव्ह केला. इथे सुद्धा आय डोंट नो, सगळं सेम आहे बट तिथे प्रॉब्लेम येत आहे. ओके, एकदा पुन्हा रन करून बघूया. चालेल. सो इथे लोकल होस्ट 157. इथे एडिटच्या क्लिकवर आपण डेटा चेंज करू शकतो. इथे पण करून बघूया चेंज. या 1 2 3 त्याला अपडेट करू शकतो. अपडेटची रिक्वेस्ट आली आहे आणि UBOR मध्ये इथे अपडेट सुद्धा झालेला आहे. ओके, आय डोंट नो तिथे काय झालं होतं. सिंपल यामध्ये काय केलेलं आहे आपण, ऍड युजर मध्येच अपडेटची प्रोसिजर केलेली आहे, राईट. आयडी घेतली आहे. कुठून जनरेट झाली, इथून बटनच्या क्लिकवर, राईट. ऑन क्लिकवर इथून आयडी पास झाली एडिटच्या वर. मग इथं ऍड युजर मध्ये आलेला आहे. ओके, इथे युजर मध्ये आयडी आली. सो आपल्याला त्याचा काय करायचा होता, पहिले डेटा फेच करायचा होता. सो डेटा फेच करायसाठी आपण गेट सिंगल युजर नावाचं फंक्शन बनवलं. ओके, सो इथं आपल्याजवळ ऑलरेडी URL आहे, त्यामध्ये आयडी पास केली आणि जे एम्प्टी स्टेट होती ते काय केली आपण, रिडिफाईन केली, इथे रिसेट केली, राईट. सगळे स्टेट केले तिथे आणि मग कंडिशन दिली यूज इफेक्ट मध्ये की जर आयडी प्रेझेंट असेल तरच ते रेंडर होणार, तसं नाही होणार.
ओके, सो हँडल सबमिट मध्येच पुन्हा आपण हँडल सबमिट मध्ये ट्राय कॅच ब्लॉक ओपन केला, राईट. इफ आयडी, जर आयडी असेल तर रिस्पॉन्स काय होणार, पुट होणार, राईट. इथे मेथड कुठली आहे, पुट. सिम्पली आपण युजर आयडी घेतली, URL घेतली जी पाहिजे होती अपडेटसाठी, देन हेडर मध्ये पास केलं की कुठल्या टाईपचा आहे, जेसन टाईपचा आहे. देन सिम्पली बॉडी मध्ये आपण आपली ऑब्जेक्ट पाठवला, लाईक आपली पूर्ण व्हॅल्यू पाठवली, फिल्ड्स पाठवली. देन कॉन्स डेटा टेक्स्टच्या फॉर्मॅटमध्ये आपण आपल्याला अलर्टवर सेंड होईल, राईट. आणि इथे काय केलेलं आहे, जसं सबमिट होईल तसं काय होईल, डेटा इथून क्लिअर होऊन जाईल. मीन्स जसं इथे एडिटवर सबमिट करू तसा तो डेटा क्लिअर होऊन जाईल, राईट. सो त्यासाठी आपण काय केलं, जसं अलर्ट झालं त्यानंतर डेटा एम्प्टी केला. एम्प्टी करायसाठी सेट नेमला आपण एम्प्टी केली, राईट. देन कॉन्स्ट मध्ये सेम, हे कशासाठी यूज केलं होतं आपण, ऍड साठी. ओके, आणि इथे ते काही चेंज नाही, हे आपलं सिंपल लेबल आहे आणि इथे काय आहे, इनपुट बॉक्स आहे. ओके, कोणाला काही प्रॉब्लेम इथे, एनी प्रॉब्लेम. युजलेस बघितलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला फक्त इम्पॉर्टंट आहे एक कंटेनर घेणं. कंटेनर घेऊन जो डेटा आपण API फेच थ्रू काय करू, आपण तो डेटा त्या कंटेनर मध्ये सेव्ह करू. त्यानंतर यूज इफेक्टचा यूज केलेला आहे डेटा पेज करायसाठी, आणि मग तो मॅपिंग, बाय युजिंग मॅपिंग तो आपण डेटा टेबल मध्ये शो केलेला आहे, राईट. सेम फॉर डिलीट. डिलीट साठी या बटनवर काय होणार, आयडी पास होणार आणि पुन्हा आपण काय करणार, इथे डिलीटची मेथड कॉल करू, राईट. सेम फॉर इथे. त्यानंतर आपण ऍड बघितलेलं होतं, ऍड मध्ये पण सेम. सर्वात आधी आपण काय केलं होतं, फॉर्म बनवला होता, सिंपल फॉर्म. इनपुट, ज्याच्यावर इनपुट आहे आणि लेबल आहे, सिंपल फॉर्म क्रिएट झाला. त्यानंतर आपण हर एक फील्ड साठी एक कंटेनर बनवला, सपोज करा लाईक स्टेट्स बनवले. मीन्स जो काय करणार, इनिशियल व्हॅल्यू असेल त्याच्याजवळ आणि सेट व्हॅल्यू असेल, राईट. ओके, त्यानंतर आपण हँडल सबमिट केलं, त्यावर इथे काय होईल, ऑन चेंज इव्हेंट ऑकर होते, राईट. आणि इथे सर्व चेंजेस सबमिट होतात. ओके, हे होतं ऍड साठी. देन डिलीट. डिलीट पण आपण बघितलेलंच आहे. देन आहे अपडेट. अपडेट इच्छा क्लिकवर काय होईल, इथे नेव्हिगेट होईल, आयडी नेव्हिगेट होईल, राईट, एडिट राऊटवर. आणि ते कुठे जाणार, गेट युजर, राईट. आपण त्याच्यानंतर काय केलं होतं, गेट युजर घेतलं होतं. युजर जसं गेट करू तसं इथे ऍडच्या फॉर्मवर सगळे डिटेल काय होऊन जाईल, पेज होऊन जाईल. आणि मग अपडेट सिंपल, जसं आपण हँडल सबमिट केलं होतं, ऍड केलं होतं, तसंच आपण काय केलं, अपडेट केलं. एनी प्रॉब्लेम, काही कळलं नसेल. ओके, सो इथे लेक्चर कम्प्लीट झालेलं आहे आपलं. आपण ऍड, डिलीट, पुट आणि पेज बघितलेलं आहे. एनी क्वेश्चन्स, सारंग, निकिता, वैभवी, ईशा, ओम, झीशान. ओके, सो कळलेलं आहे. ओके, ठीक आहे. ओके, सर तुम्ही ट्राय करा. सिंपल सिंपल चेंजेस होते, थोडे थोडे जर मिस्टेक केले आपण डायरेक्ट लिहिताना, आपण बघू शकतो किती प्रॉब्लेम्स येतात. सो त्याची प्रॅक्टिस करा, नेहमी नेहमी ट्राय करा. सेम मेथड यूज झालेली आहे ऍड साठी पण, डिलीट साठी पण आणि गेट साठी पण, फक्त थोडाफारच चेंज आहे, राईट. फेजचा यूज करून आपण यूज केलेला आहे. आणि रिॲक्ट मध्ये फक्त एवढंच नसते, हे जे आहे ते सिंपल बेसवर आहे, याच्याहून वेगळं यूज करत असतो. जेव्हा
मोठे प्रोग्राम्स वगैरे प्रोजेक्ट्स असतात त्याच्यामध्ये वेगळा टाईप असते. हा फक्त सिम्पल कंपोनंट बनलेला आहे. ठीक आहे. इथे काय केलेलं आहे आपण हँडल वगैरे सगळं एकाच ठिकाणी केलेलं आहे. बट फॉर्म्स आपले खूप मोठे मोठे असतात, तर याच्यासाठी पण वेगळा कंपोनंट बनतो, पेजसाठी पण वेगळा कंपोनंट बनतो. कुठे कुठे जर जास्त डेटा असेल तर यूज स्टेट साठी पण वेगळा डेटा बनत असतो आणि फॉर्म पण वेगळ्या याच्यावर बनत असतो. त्यालाच म्हणतात कंपोनंट वाईज स्ट्रक्चर. ओके. ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओज वगैरे सगळं मिळून जाईल आणि पीपीटी पीडीएफ पण मिळून जाईल. या पीडीएफ वर सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. जर समजलं नसेल तर मोस्टली हेच रेफर करा. ओके. ठीक आहे. थँक्यू एव्हरीवन. ओके. थँक्यू.